Hello, good afternoon, one and all. Now, second point we are studying here from the question from the chapter number 7. Question is here differentiate between फरक स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला आपल्या एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे आणि तो आपण सॉल्व करत आहोत. डिफरन्शिएट बिटवीन फंक्शनल रिजन्स and formal region. Functional regions means कार्यात्मक प्रदेश and formal regions means औपचारिक प्रदेश. Now number 1, in functional region specific to one area and formal region often physical in nature. In functional regions, number 2, areas organized around a node. Node means a point in a network or focus one point like university, airport, etc. फंक्शनल रिजन मध्ये एखाद्या गोष्टीला खूप महत्व असतं आणि त्याच्यामुळे आपण त्याची एक आयडेंटिटी करतो, त्याची ओळख करतो. म्हणजेच युनिव्हर्सिटी म्हणजेच पुन्हा जर भागाचं बघितलं आपण रिजन केलं पुण्या शहराचं तर तिथं विद्यापीठ आहे, तिथे युनिव्हर्सिटी आहे, अजून तिथे एअरपोर्ट देखील आहे. अशा पद्धतीने देखील आपण त्याच्या फंक्शन्स नुसार त्याची आयडेंटिटी करतो. अजून उदाहरण घेऊत आपण दिस रिजन ॲज अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शन्स आर मोर इम्पॉर्टंट फंक्शन्स बाइंड रिजन्स टुगेदर. आणि अनेक फंक्शन्स असतात ते एकमेकांवर अवलंबून देखील तिथं असतात. आणि मग फिजिकल रिजन आर ऑलमोस्ट अनचेंज रिजन. Often a metropolitan area that consists of major city and lot of smaller towns. जे काही मुख्य मेट्रोपॉलिटन शहर असतं त्याच्यामध्ये जे काही त्याचे उप शहर असतात का ज्या भागामधून त्यांना काही पुरवठा केला जातो मुख्य शहराला, हे देखील त्याच्यामध्ये कन्सिस्ट केलेलं दिसून येतं. द रिजन इज टाइड टू अ सेंट्रल पॉइंट बाय ट्रान्सपोर्टेशन सिस्टम और इकॉनॉमिक और फंक्शनल असोसिएशन्स. आणि जो काय हा मुख्य प्रदेश आहे तो वाहतुकीने त्याचं वेल नेटवर्क झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही फंक्शनल असोसिएशन आहे ते आपल्याला दिसून येतं. इट फंक्शन्स आर वर्क टुगेदर टू फॉर्म अ पार्ट ऑफ अन इकॉनॉमिक अँड सोशल सिस्टम. आणि सर्व हे कार्य त्यांचं एकत्रित चालतं आणि मग तो एक कुठला इकॉनॉमिकचा आणि सोशल सिस्टमचा एक तो पार्ट बनतो. डिफाइन्ड बाय अ सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज. आणि मग फॉर्मल रिजन्स आपण बघूयात. औपचारिक प्रदेश ऑफन फिजिकल इन नेचर has the specific boundaries that set them apart. Homogeneous areas or habitats inhabited by social groups, societies, or nations. Number 4, homogeneous areas or habitats inhabited by social groups, societies, or nations. Number 5, organized and represented by small system or part systems. 6, has a clear-cut political boundaries. 7, defined by common political units where all people are subject to same law and government. In this way, we solve the first question, differentiate between functional regions म्हणजेच कार्यात्मक प्रदेश आणि दुसरा फॉर्मल रिजन्स म्हणजे औपचारिक प्रदेश. त्याची रेडी नोट्स मी तुम्हाला लगेचच प्रोव्हाइड करणार आहे. प्लीज पुन्हा अपील करतो की तुम्ही ते तुमच्या नोटबुक मध्ये अशाच्या पद्धतीने लिहून काढायचं. कॉलम बनवायचा, 2 कॉलमला टायटल द्यायचे आणि 1, 2, 3 प्रमाणे दोन्ही कॉलम मध्ये काय करायचं त्याची डिफरन्शिएट बिटवीन लिहायचं आहे. नंबर 2, फिजिकल अँड पॉलिटिकल रिजन म्हणजे प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश असे 2 प्रदेशांचं आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शिएट बिटवीन म्हणजेच फरक स्पष्ट करायचा आहे. तर फर्स्ट वी ऑल सॉल्व हियर फिजिकल रिजन्स. प्राकृतिक प्रदेश. फिजिकल रिजन इज अन
एरिया ऑफ लँड डिवायडेड बाय नॅचरल बॉर्डर्स. नैसर्गिक सीमारेषा त्याची ने आपण त्याला एक डिवाइड करतो, म्हणजे एक पर्वतीय प्रदेश जो काय आहे तो संपत आल्यानंतर एक प्लाटू रिजन्स लागतो, म्हणजे पर्वतीय प्रदेश आपण काय करतोय त्याची बॉर्डर निश्चित करतो. अशा पद्धतीने आपण रिलीफनी त्याचं काय केलेले त्याची एक सीमारेषा आपण आखलेली आहे की फिजिकल रिजन्स इज अन एरिया ऑफ लँड डिवायडेड बाय नॅचरल बॉर्डर्स. फॉर एक्झाम्पल इंटेरियर प्लेन्स ऑफ युएसए, अंतर्गत भाग आहे जो युएसएचा, त्याचं जे काही प्लेन रिजन आहे विथ बॉर्डर्स ऑफ ॲपलिशन माउंटन इन द ईस्ट अँड रॉकी माउंटन्स इन द वेस्ट. आता जो काही प्लेन सीझन म्हणजे मैदानी प्रदेश आहे त्याच्या युएसएचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्या पूर्व दिशेला आपल्याला ॲपलिशन माउंटन आढळून येतो, तर त्याच्या पश्चिमेला रॉकी माउंटन हा नॉर्थ ईस्टने एक्सटेंड झालेला माउंटन्स आपल्याला आढळून येते. या दोन्हीच्या दरम्यान आपल्याला मग काय एक प्लेन्स आढळून येतं, म्हणजेच मैदानी प्रदेश आपल्याला तिथं आढळून येतं. तिथंच ॲपलिशनच्या वरती मिसिसिपी नावाचे देखील रिव्हर्स तिथं आपल्याला आढळून येते. तर या दोन पर्वतीय प्रदेशांच्या बॉर्डर आपण इथं निश्चित करतो. फिजिकल रिजन्स आर नॅचरल रिजन्स, जे काही प्राकृतिक प्रदेश आहेत ते नैसर्गिक आहेत. नंतर फिजिकल रिजन्स आर ऑलमोस्ट अनचेंज रिजन, तर प्राकृतिक जे काही बॉर्डर्स आहेत त्या आपल्याला इथं चेंज नाही होत दिसून येत. आता आपल्याला पॉलिटिकल बॉर्डरचं बघायचं की हे एकंदरीत मानवनिर्मित आहे. राजकीय सरहद्द म्हणजे एखाद्या तहसीलची आपण जर हद्द बघितली, आपण ज्या राहतो त्या तालुक्याची ह्याला सरहद्द आहे. आपण ज्या जिल्ह्यात राहतो दुसऱ्या जिल्ह्याची देखील एक सरहद्द आहे. आपल्या जिल्ह्याची स्वतंत्र आहे आणि मग दुसऱ्या जिल्ह्याची सरहद्द चालवतो. आपण ज्या महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो त्याला लागूनच अन्य स्टेट आहेत, म्हणजे त्याची देखील एक सरहद्द आहे. आपण एका देशात राहतो तर दुसरा देश देखील आपल्याच खेटून आपल्याच सीमाभोवती वसलेला दिसून येतं, म्हणजे याला एक आपण दोन्हीच देशांचे स्वतंत्र असे सरकार आहेत, त्याला आपण पॉलिटिकल सरहद्द म्हणतो, म्हणजे पॉलिटिकल रिजन्स आपण म्हणतो. म्हणजे तालुका जिल्हा महाराष्ट्रात जो काही स्टेट असेल तो आणि एकंदरीत मोठा देश हा सर्व काय आहे राजकीय प्रदेशाचाच एक भाग आहे. Political regions tend to be based on political units such as sovereign states like administrative regions, provinces, state, township, etc. For example, state of Maharashtra, then Uttar Pradesh, USA, etc. हे सर्व प्रदेशाचे काय आहेत उदाहरण आहेत. महाराष्ट्र देखील एक प्रदेश आहे, उत्तर प्रदेश देखील एक प्रदेश आहे आणि संपूर्ण युएसए जरी म्हटला तरी तो एक राजकीय प्रदेश आहे. पॉलिटिकल रिजन्स आर मॅनमेड रिजन्स, आणि ह्या सर्व मानवनिर्मित प्रदेश आपल्याला आढळून येते. नंतर मग पॉलिटिकल रिजन्स आर नॉट परमनंट रिजन्स, हे काही एकदम कायमस्वरूपीची परमनंट नाही. याच्यामध्ये बघा तुम्ही युद्ध जर छेडलं एका देशाच्या दुसऱ्या देशाशी तर सरहद्द मागे पुढे होऊ शकते. त्याच्यामुळे ही काय परमनंट जशी नैसर्गिक परमनंट सीमारेषा आहे तशी ही परमनंट सीमारेषा नाही असं आपल्याला या अभ्यासात दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण काय केलं आजच्या तासाला दोन डिफरन्शिएट बिटवीन शिकलेलो आहोत. एक म्हणजे फंक्शनल रिजन अँड फॉर्मल रिजन अँड सेकंड म्हणजे फिजिकल रिजन अँड पॉलिटिकल रिजन. ओके, त्याच्या अगोदर आपण गिव्ह जॉग्राफिकल रिजन शिकलो, आता फिजिकल डिफरन्शिएट बिटवीन शिकलो. तुम्हाला जे काय आता प्रोव्हाइड मटेरियल देणार आहे ते प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये काय करा त्याची लिखाण तुम्ही करून घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच.